सांगलीत 2 कत्तलखाने सुरू आहेत. ते कसे सुरू आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचे होते. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे त्यांना माहीत होतं, म्हणूनच माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असे म्हणत मंत्री नितेश राणेंनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विशाल पाटलांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. काही लोकांना राजकीय भाषण करावे लागते, त्यांची ती शैली आहे. पण सांगलीत त्यांच्या बोलण्याने काही फरक पडणार नसल्याचा टोला विशाल पाटलांनी लगावला. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता म्हणून आम्ही निघून गेलो. महापालिकेच्या कार्यक्रमाबाबत मला उशिरा कळवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना मान दिला. ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे खासदार या नात्याने मी त्यांचे स्वागत केले. त्यांची परवानगी घेऊनच मी बोललो. भाषण करताना काही लोकांना राजकीय भाषण करावे लागते, त्यातला तो भाग असेल. सांगली सर्व धर्म आणि सर्व समाज एकत्र घेऊन चालणारे आहे. इथे जात धर्म बघून राजकारण होत नाही. त्यांची ती शैली आहे. त्यांच्या या बोलण्याने सांगलीला काही फरक पडेल असे वाटत नाही. खरं तर मत्स्य विभागामार्फत मच्छी मार्केट नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ होता. यासाठी मंत्री नितेश राणे उपस्थित होते. सांगलीत कत्तलखाना हा गोहत्येसाठी नाही, तो बरेच वर्ष चालतो. त्याचा संदर्भ गोवंश हत्येसाठी करावा हे दुर्दैवी आहे. सांगलीचा इतिहास आहे. सांगलीत पारंपरिक परंपरा आहे. दोनही धर्माची लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे सांगलीबद्दल बोलणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बोलणं कडवट असतं. माझं भाषण सुरू होण्याआधीच तुम्ही निघून गेलात आणि थांबल्याचं त्यांना कळालं असं बोलले. नाही, योगायोग आहे. पण मी तसं पाहायला गेलं तर मी कार्यक्रमात उशिराही आलो होतो. मग मला जर आधीच यायचं असतं तर मी कार्यक्रमात लवकर आलो असतो, लवकर गेलो असतो. मी एका कार्यक्रमात होतो. आज म्हैसाळच्या आवर्तनाची सुरुवात होती. माझ्या हस्ते त्या ठिकाणी मोटरचं पूजन होऊन त्या ठिकाणी पाण्याची सुरुवात करायची होती. हा कार्यक्रम बद्दल मला उशिरा कळवण्यात आला. माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता, पण आपल्या मतदारसंघात एक चांगला कार्यक्रम होता आणि त्यांच्या वडिलांचे आणि आमचे संबंध चांगले राहिलेले आहेत आणि तो मान आम्ही दिला पाहिजे की सांगलीचा लोकसभेचा सदस्य, जनतेचा प्रतिनिधी म्हणून एखादे कॅबिनेट मंत्री राज्याचे सांगलीत येत असतील तर त्यांचं स्वागत करणं, त्यांना भेटणं ही माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्याशी स्टेजवर बोललो देखील की तुमचं सांगलीत स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मी बोलून निघून जाणं तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर मी बोलणारही नाही, मी तसंच जातो. तर त्यांनीच आग्रह केला, नाही नाही तुम्ही बोलून जाऊ शकता, आणि त्यांची परवानगी घेऊनच मी गेलो. त्यामुळे तसं का बोलले हे बघा, भाषण सुरू असताना काही लोक यांना राजकीय भाषणं करावी लागतात, त्यातला तो भाग असेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ही सांगली ही सर्व धर्म सर्व समाज एकत्र करून एकत्र घेऊन चालणारी सांगली आहे. ही तर जातीवाद आणि धर्मवाद करून राजकारण होत नाही. त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्यांची भाषेची ती शैली आहे, त्या भाषेत ते बोलले असतील आणि त्यांच्या ह्या बोलण्याने सांगलीच्या कुठल्याही गोष्टीवर काही परिणाम पडेल असं मला वाटत नाही.